वांद्र्यातील घरामध्ये सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण, हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक, ठाण्याच्या कासार वडवणी भागातून आरोपीला बेड्या ठोकल्या. विजय दास असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. आरोपी मूळचा पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील असल्याची माहिती. 2 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर आरोपीला बेड्या. अटक केल्यानंतर चेंबूरमध्ये आरोपी विजय दासची पोलिसांकडून चौकशी. चेंबूरमधील चौकशीनंतर आरोपीला खार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं. सैफ अली खानचा हल्लेखोर विजय दासचा फोटो समोर. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांची संयुक्त कारवाई. चोरीच्या ऐवजी सैफ करीनाचा मुलगा जहांगीरला ताब्यात घेऊन ब्लॅकमेलिंगचा डाव होता का? आतापर्यंत नोंदवलेल्या जबाबातून नवा प्रश्न समोर. आरोपीनं मुलाच्या रूमकडे जात 1 कोटींसाठी धमकावल्याची माहिती. समोरच दागिने असूनही चोरानं कशालाही हात लावला नाही. करीना कपूरच्या जबाबात महत्त्वपूर्ण माहिती. आरोपी चोरीच्या ऐवजी दुसऱ्याच मोठ्या कटानं घरामध्ये शिरल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब. घरात शिरलेला चोर खूपच आक्रमक होता. त्यानं सैफवर अनेक वेळा वार केले. मी प्रचंड घाबरले. करीना कपूरचा पोलिसांना जबाब. वांद्रे आता सेफ राहिलं नाही. सैफ अली खानवरच्या हल्ल्यानंतर झिशान सिद्दीकींचं वक्तव्य. ऑक्टोबरमध्ये झिशान सिद्दीकींचे वडील बाबा सिद्दीकींची हत्या झाली होती. प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान नशिबानं बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबानं तो वाचला. सैफवरच्या चाकू हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीमध्ये सुधारणा. सैफला सोमवारी डिस्चार्ज मिळणार असल्याची डॉक्टरांची माहिती. टाटा मुंबई मॅरेथॉनचं यंदा 20वं वर्ष. 63,000हून अधिक मुंबईकरांसह जगभरातील धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभाग. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मॅरेथॉनला सुरुवात. टाटा मुंबई मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची उपस्थिती. मुंबईसह महाराष्ट्रामधील अनेक IPS, IS अधिकाऱ्यांचाही फुल मॅरेथॉनमध्ये सहभाग. मॅरेथॉनच्या निमित्तानं मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल. CSMT मरीन ड्राईव्ह, माहीम, प्रभादेवी मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं मुंबई पोलिसांचं आवाहन. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण. धनंजय मुंडेंना भोवलं. पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळलं. अजितदादांकडे पुण्यासह बीडची जबाबदारी. ही अतिशय आनंदाची बाब. अजितदादांना बीड जिल्ह्याचं राजकारण चांगलं माहिती. दादा कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत. आमदार सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा. बीडचे पालकमंत्री झाल्याबद्दल दादांचं अभिनंदन. बीडचं पालकमंत्रीपद घ्या, दादांना विनंती केली होती. पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडेंचं ट्विट. महायुतीच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर. मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री, तर एकनाथ शिंदेंकडे ठाणे आणि मुंबई शहराची जबाबदारी. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंकडेच. मागूनही भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद नाही, तर उदय सामंत रत्नागिरी आणि नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री. संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री. प्रताप सरनाईक धाराशिवचे, तर मेघना बोर्डीकर परभणीचे पालकमंत्री. पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी. चंद्रकांत पाटील सांगलीचे पालकमंत्री. गिरीश महाजनांकडे नाशिकची जबाबदारी. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी. कोल्हापूरचं पालकत्व प्रकाश आंबेडकर यांच्याकडे, तर माधुरी मिसाळ सहपालकमंत्री. मुंबई उपनगरचं पालकत्व आशिष शेलारांकडे, तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री. धनंजय मुंडेंसह भरत गोगावले, दत्ता भरणे आणि दादा भुसेंना पालकमंत्रीपद नाही. भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक होते. पवार गटाचे उत्तम जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार. निवडणूक आयोगानं माळशिरस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करावी, अन्यथा 25 तारखेपासून जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा. विधानसभा सदस्यांना राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे द्यावा लागतो. पब्लिसिटी नैराश्यासाठी तयार केलेलं हे फेक नरेटिव्ह. जानकरांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर तटकरेंची प्रतिक्रिया. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी विनंती केल्यानं अधिवेशनाला हजेरी लावली. छगन भुजबळांची प्रतिक्रिया, तर नाराजीचा प्रश्न नसल्याचंही भुजबळांचं वक्तव्य. मी श्रद्धेने वागलो, पण मला अश्रद्धेने वागणूक दिली. शिर्डीमधल्या पक्षाच्या अधिवेशनात बोलताना भुजबळांचं मोठं वक्तव्य. चुकीच्या पद्धतीनं अर्ज करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे नको म्हणून अर्ज. सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही. मंत्री अदिती तटकरेंची माहिती. सतीश चव्हाणांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घर वापसी. सतीश चव्हाणांनी शरद पवार गटाकडून गंगापूर विधानसभा लढवली होती. आघाडी झाली तर ठीक, नाहीतर राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास तयार. पालिका निवडणुकीबाबत दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान. गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी बँकेमध्ये 150 कोटींचा घोटाळा. संचालकांनी 43 लाख सदावर्तेंच्या पत्नीच्या खात्यामध्ये टाकले. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा आरोप, तर सदावर्तेंनी आरोप फेटाळले.
बीडच्या मसाजो गावामध्ये सारंगी महाजन यांच्याकडून संतोष देशमुख कुटुंबियांची भेट. सारंगी महाजन या धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मामी. धनंजयला आत टाका, त्याला जेलची हवा खाऊ द्या. सारंगी महाजनांची आक्रमक भूमिका. अजितदादा धनंजय मुंडेंबाबत योग्य निर्णय घेतील. देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर सारंगी महाजनांची प्रतिक्रिया. व्यक्तिगत कारणामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला असेल. धनंजय मुंडेंचा संबंध असल्याचं फडणवीसांनी कुठेही सांगितलं नाही. राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. सुरेश धस लायकीचा माणूस नसल्याचं ओबीसी लोकांनी फोन करून सांगितलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा. कराडवर फसवणुकीचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांवरच लक्ष्मण हाकेंकडून संशय. हार्वेस्टर अनुदानासाठी शेतकऱ्यांकडे 10 लाख कुठून आले? अप्रत्यक्षपणे कराडची बाजू सावरत हाकेंचा शेतकऱ्यांना सवाल. राज्यात जंगलराज सुरू. सेलिब्रिटी सरपंच कोणीच सुरक्षित नाही. नाना पटोलेंची सरकारवर टीका. दिल्लीतही महाराष्ट्रामधील जंगलराजची चर्चा. पटोलेंचा निशाणा. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे सोलापुरात कोट्यवधींची संपत्ती. बार्शीच्या शेंद्री गावामध्ये ज्योती जाधवच्या नावे 4 जमिनींचा 7/12. अंजली दमानिया यांचं ट्विट. ज्योती मंगल जाधव यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ. 3 महिन्यांपासून मजुरी मिळत नसल्यामुळे शिंदे माने कुटुंबाकडून खंत व्यक्त. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. बीडमधील अवादा कंपनी खंडणी प्रकरणी केस कोर्टामध्ये काल सुनावणी झाली नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी. सुदर्शन घुलेसह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. एसआयटीनं स्वतःच आरोपींची न्यायालयीन कोठडी मागितली.